नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ही पदभरती केली जाणार आहे। तब्बल 12,000 प्लस पदांची मेगा भरती असणार आहे, ज्यामध्ये गट ब आणि गट क वर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 21 मे 2026 ते 22 जून 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तर 23 जून 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये फॉर्म भरतेवेळी जर उमेदवारांकडून काही चुका झाल्या तर 29 जून 2026 ते 1 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे। मात्र त्यासाठी 200 रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे। यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही चुका तुमच्याकडून होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे। दोन वेगवेगळ्या टियरमध्ये उमेदवारांची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे। यामध्ये 2026च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये टियर 1 एक्झाम, तर 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये टियर 2 एक्झाम उमेदवारांची घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। आता या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत नेमकी कोणकोणती पदं भरली जाणार आहे, प्रत्येक पदासाठी काय पगार असणार आहे, काय तुमचं वय असायला हवं, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मित्रांनो लेव्हल 8 नुसार असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल ग्रेड, स्टेट ग्रेड आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। यामध्ये मित्रांनो हे गट ब वर्गाचं पद असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। वेगवेगळ्या मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, ऑफिस, ग्रेडमध्ये ही पदं जी आहे ती भरली जाणार आहे। त्याचप्रमाणे लेवल 7 नुसार देखील या ठिकाणी पदं काही भरली जाणार आहे, ज्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर, सेंट्रल एक्साईज, इन्कम टॅक्स यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे। हे देखील गट ब वर्गाची पदं आहे। यामध्ये काही पदांसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय मागितलेलं आहे, तर काही पदांसाठी 20 ते 30 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे। वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज ही पदं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या व्यतिरिक्त असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर पोस्ट यांसारखी महत्त्वाची पदं देखील लेवल 7 नुसार या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यानंतर पे लेवल 6 नुसार म्हणजेच 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार देखील काही पदं या ठिकाणी भरली जात आहे। हे देखील गट ब वर्गाची पदं आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर म्हणजे ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, ऑफिस सुपरिटेंडेंट आणि सेक्शन हेड यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांचा समावेश होतो। गट ब वर्गाबरोबरच गट क वर्गातील देखील काही पदं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। यामध्ये ऑडिटरसारखी महत्त्वाची पदं असणार आहे, ज्यासाठी 29,200 ते 92,300 असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आणि या पदासाठी 18 ते 27च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पे लेवल 4 नुसार देखील गट क वर्गाची काही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये 25,500 ते 81,100 या 7व्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। यामध्ये पोस्टल असिस्टंट म्हणजे सॉर्टिंग असिस्टंट, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे आणि यासाठी देखील 18 ते 27च्या दरम्यान उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या मिनिस्ट्री वाईज, वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी पदं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तब्बल 12,256 पदांची मोठी मेगा भरती असणार आहे। जर तुम्हाला कॅटेगरी वाईज, पोस्ट वाईज किती जागा असणार आहे हे बघायचं असेल तर तुम्ही या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन टेंटेटिव्ह वॅकन्सी देखील बघू शकणार आहात। यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी किती जागा आहेत ती चेक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे। यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि 1 ऑगस्ट 2026 रोजी तुमचं वय दिलेल्या पदानुसार म्हणजे या ठिकाणी काही पदांसाठी 18 ते 27च्या दरम्यान विचारलेलं आहे, काही पदांसाठी 20 ते 30 दरम्यान विचारलेलं आहे, तर तुम्ही चेक करायचं आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करायचं आहे। मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी मात्र वयाची विशेष सवलत या ठिकाणी पाहायला मिळते। जसं की SC ST उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी देखील 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो डिफेन्स पर्सन असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, विडोज, डायव्हर्स वुमेन अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत या ठिकाणी पाहायला मिळते।
आता एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकी या पदांसाठी काय असायला हवं हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. काही पदं वगळता बाकी सर्व पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मात्र काही पदांसाठी स्पेसिफिकेशन एज्युकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल ग्रेडचे पद असणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मात्र ज्या उमेदवारांनी CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉमर्स विषयातनं मास्टर पदवी, MBA किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समधनं मास्टर पदवी घेतलेली आहे, अशा उमेदवारांना मात्र विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे असिस्टंट ऑडिट ऑफिस स्टेट ग्रेडचं हे पद आहे. या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकता. मात्र त्या उमेदवारांना लोकल लँग्वेज लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, MBA किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समधनं मास्टर पदवी घेतलेली आहे, अशा उमेदवारांना मात्र या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. तुम्ही तुमच्याकडे डिझायरेबल क्वालिफिकेशन नसेल तरी देखील ॲप्लिकेशन मात्र करू शकता. यामध्ये नंतरचं पद आहे असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर स्टेट ग्रेडचं हे पद आहे. या पदासाठी देखील कोणतीही पदवी लोकल लँग्वेजचं नॉलेज उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी घेतलेली आहे किंवा स्टॅटिस्टिक विषयातनं तुम्ही पदवी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी 12वीला मॅथमॅटिक्स विषय 60% गुणांसहित उत्तीर्ण केलेला आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2. या पदासाठी स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, डेमोग्राफी, पोल्युशन स्टडीज, ऑपरेशनल रिसर्च, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातनं पदवी घेतलेली आहे, अशाही उमेदवारांना अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या वरती मी पोस्ट सांगितल्या आहे, या पोस्टच्या व्यतिरिक्त बाकी सर्व पोस्टसाठी कोणतीही पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे पदवी झालेल्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मात्र 1 ऑगस्ट 2026पर्यंत तुमची पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं तर दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा माय SSC मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे. एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये वुमेन, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी उमेदवारांना फक्त 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. यामध्ये एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता. भारतातील विविध राज्यामध्ये विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र जर तुम्हाला महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे. यापैकी कोणतेही 3 एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या जवळचे फॉर्म भरतेवेळी निवडू शकणार आहात. एक्झामिनेशनची स्कीम बघू शकता. 2 टियरमध्ये उमेदवारांची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचा डिटेल्ड प्लॅन या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये टियर 1 जी आहे 4 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. 200 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.50 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. 1 तासाची एक्झाम असणार आहे. टियर 1 क्वालिफाय केल्यानंतर टियर 2 साठी उमेदवारांना बोलावलं जाणार आहे. टियर 2 मध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे पेपर असणार आहे. त्याचे देखील डिटेल्ड प्लॅन तुम्ही या PDF मधून समजून घेऊ शकता. तुमच्या माहितीसाठी PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे. मित्रांनो, यामध्ये 3 वेगवेगळे पेपर असणार आहे. टियर 2 मध्ये पेपर 1 हा सर्व पोस्टसाठी कॉमन असणार आहे. मात्र पेपर 2 जो आहे
आणि पेपर 3 जो आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. काही पोस्टसाठीच हा पेपर 2 आणि पेपर 3 द्यावा लागणार आहे. त्याचे देखील PDF संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाकी इंडक्टिव्ह सिलेबस म्हणजे डिटेल्ड सिलेबस तुम्ही टॉपिक वाईज या ठिकाणी या PDF बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.